कुठला आहे कोनिकल पेंडुलम. याच्या आधी त्याला थोडा आपण फॅमिलियर आहोत. इयत्ता 11वीचा पार्ट काय माहित आहे आपल्याला, त्या ठिकाणी पण आपण बघितलेलं आहे. पेंडुलम इथं काय बॉब किंवा स्पियर, छोटस बॉब किंवा स्पियर. आता इथं आपण एक पेन जोडलाय तर ठीक आहे. ओके, समजा दिस इज एन बॉब बट नॉट एक्झॅक्ट. इथं तर सध्या नाही आहे. आता मी काय असं जादू करणार नाही, हिप्नोटिझम करणार नाही असं फिरून. ओके, तो ते तर काय होणार नाहीये. तर त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट ती कालाच्या तुम्हाला येत नाही. हा, आपली जीभच काळी असल्यामुळे तेच खरं होतंय. आता एकदा बघा, सो कोनिकल पेंडुलम काय आहे ते बघूयात आपण. सो कोनिकल पेंडुलम मध्ये हे जे वरचा आहे ते रिजिड सपोर्ट आहे. आणि समजा आपण हे बॉब आहे तर हे रोटेट कसं होत असेल. सुरुवातीला असं काहीतरी फोर्स लावला की अशा पद्धतीनं याला जर असा शेप बघितला तर ती बड्डेची टोपी असते का, शंकू, तसा शेप मध्ये दिसतं आपल्याला. पण हे खाली रोटेट होताना इथं त्याचं मास कुठल्या साईडला असतं, वरच्या साईडला, बरोबर आहे, खालच्या साईडला असतं. त्याचं मास कुठे येणार आहे, खालच्या साईडला. याच्यामध्ये जे आहे ही दोरी आहे असं समजू आपण. ओके, सो टेन्शन ओढत नाही, जास्त झोपणार नाही. आता हे जे आहे ते याच्यामध्ये काय असतं, याला टेन्शन इन द स्ट्रिंग. काय टेन्शन इन द स्ट्रिंग, T0 काय टेन्शन इन द स्ट्रिंग टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. त्याचा मान कुठं आहे, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट कर हे जे आहे ते टेन्शन आहे. लक्षात घ्या, ही जी लेंथ आहे आता ही रोटेट होताना हॉरिझॉन्टल हे आडवं होतं. हे बघा, हे रोटेट होताना हे असं होतं. सो रोटेट होताना म्हणजे जे इथलं सेंटरचं लेंथ जी होतं ती वेगळा आहे. सो म्हणजेच काय, ही जी लेंथ आहे साईडची, म्हणजे हे बघा इथून इथं एवढं जी लेंथ आहे ही सेम आहे का नाही, एवढं अंतर इथे येत आहे. ओके, म्हणजे हे सर्कल परफॉर्म केल्यानंतर ही जी लेंथ आहे ती एल कॉस थिटा. ही जी एल म्हणजे काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे. T0 काय टेन्शन आहे. हॉरिझॉन्टल सर्कल फिरलंय म्हणजे त्याचं रेडियस काय आर आहे. त्याचं वेट कुठं आहे, mg, डाऊनवर्ड डायरेक्शनला. हे फोर्स अप्लाय केल्यावर कुठे चाललंय, बाहेरच्या साईडला. एक असा फोर्स जो अप्लाय केल्यानंतर तो कुठल्या बाहेरच्या साईडला जातो, म्हणजे तो फोर्स कोणता फोर्स असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. टुवर्ड द सेंटर असेल तर कुठं असतो, सेंट्रीपिटल फोर्स. याला इथं आता इथं बघा, या टेन्शनला रिझॉल्व्ह केलं, इथला थिटा तो सेम इथं आहे. मग टेन्शनला रिझॉल्व्ह केलं म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस वर T0 कॉस थिटा, व्हर्टिकल कंपोनंट आहे T0 च, आणि T0 साइन थिटा हा कोणाचा आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे T0. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे. सो आता इथून पुढं mr ओमेगा स्क्वेअर हे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, r हे रेडियस ऑफ द सर्कल आहे, mg हे वेट ऑफ द बॉब आहे, आणि हे काय रिजिड सपोर्ट आहे. सर मेन ह्याच्यात काढायचं काय, कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड काढायचा आहे. काय काढायचं आहे, टाइम पिरियड काढायचा आहे आपल्याला. मग टाइम पिरियड काढायचा आहे किंवा फ्रिक्वेन्सी काढायचा आहे. एक्झामिनर पुन्हा उलट्यात शिरतं. या टाइम पिरियड पर्यंत विचारून थांबत नाही. याला काय हवाय, फ्रिक्वेन्सी पण हवाय. आपण ते पण शेवटपर्यंत जाऊयात. आता टाइम पिरियड काढण्यासाठी डेटा काय लागतो ते फार महत्वाचं आहे. टाइम पिरियड काढण्यासाठी आपल्याला काय लागतं रे, आता इथं आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ओमेगा बरोबर 2π/T. तर T बरोबर 2π/ओमेगा. सगळ्याच्या आधी काय काढावं लागेल आपल्याला, ओमेगा काढावं लागेल. मग काय निघेल, टाइम पिरियड निघेल. मग आपल्याला या ठिकाणी जर बघायचं झालं तर मग हे जे आहे हे व्हर्टिकल आपल्याला दिसतंय बघा. मग व्हर्टिकल T0 cos theta इज बॅलन्स. बोला कोणाला बॅलन्स करतं सांगा, बॅलन्स टू दी. काल असं झालंय आपल्याला, हा T0 cos theta इज बॅलन्स टू दी. म्हणजेच काय, वेट ऑफ बॉब. हा बाबा लिहिचाल नाही तर. आता इथं काय हे जे आहे ते बॉब. मग इथं काय आहे, देअरफॉर T0 cos theta बरोबर mg. इक्वेशन नंबर 1. चलो ठीक आहे. पुढचं आता तुम्ही सांगायचं ऑन हॉरिझॉन्टल. कुठं, ऑन हॉरिझॉन्टल काय रे, T0 sin theta इज, बोला बॅलन्स टू दी. कुणाला बॅलन्स आहे सांगा, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा पिटल असं म्हणूया.
ओके. तर काय तर 0 t0 sin थिटा बरोबर mr ओमेगा स्क्वेअर. mv स्क्वेअर च्या ठिकाणी mr ओमेगा स्क्वेअर घेतो. आपल्याला ऑलरेडी आपण शिकलेला mr ओमेगा स्क्वेअर हे कुठून कसं आलं आपल्याला माहिती नाही. तो ओमेगा काढायचा म्हणून आपण काय घेतलं mr ओमेगा स्क्वेअर. सो आपण काय करू डिवाइड इक्वेशन 2/8. ओके. मग सेकंड नंबरचं इक्वेशन डिवाइड करू. बोला सेकंड नंबरचं काय इक्वेशन आहे t0 sin थिटा अपॉन t0 cos थिटा बराबर यस mr ओमेगा स्क्वेअर अपॉन mg. काय काय कॅन्सल होतं डिस्काउंट t0 डिस्काउंट. रिमेनिंग अपना टार्गेट काय काढायचं काय ते महत्वाचं आहे. काढायचं काय ओमेगा स्क्वेअर बरोबर जी ला इकडे पाठवलं जी साइन थिटा अपॉन आर इकडे आलं आर कॉस थिटा. वी नो काय नो वेगळं. इथं काय बघा इकडे लक्ष द्या. एक ट्रायंगल दिसतंय का कुठं आहे सर ACB. ओके. आता इथं ACB GCB नाही ACB हे काय 90 हे R ही लेंथ. मग मला सांगायचं साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण. मग आम्हाला R ची व्हॅल्यू काय येईल तिथं L साइन थिटा. हे जे R ची व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये ढकलूया. म्हणजे ओमेगा स्क्वेअर किती गोल्डन दिसतंय बघा तुमच्यासारखं. तो ओमेगा स्क्वेअर बरोबर जी साइन थिटा भागिले L कॉस L साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके. आता पुढं काय काय कॅन्सल होऊ शकते या ठिकाणी साइन डिस्काउंट. सो रिमेनिंग पार्ट काय आला बघूया ओमेगा बरोबर स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन L cos थिटा. बट टाइम पिरियड टी इज एन टाइम पिरियड कुणाचा कोनिकल पेंडुलमचा. देयरफॉर ओमेगा बरोबर 2 पाय अपॉन टी. मग टी बरोबर काय येणार 2 पाय अपॉन ओमेगा. सो टी बरोबर 2 पाय अपॉन रूट ऑफ जी अपॉन L cos थिटा. मग बोला टी बरोबर 2 पाय रूट याला मल्टिप्लायला न्यायचं ना. हे डिनॉमिनेटरचं वरच आहे इथं आणि तिथंच राहील. म्हणजे L cos थिटा अपॉन जी. हा फॉर्म्युला काय आहे काय दाखवतो दिस इज द टाइम पिरियड फॉर द कोनिकल पेंडुलम. सगळ्यात इम्पॉर्टंट इथनं पुढे सीईटी बांधणार होतो. जिथं आपण थांबतो ना तिथनं पुढे सीईटी चालू होतो. ओके. मग आता तिथनं पुढे सीईटीचे पॉइंट ऑफ व्ह्यू T is directly proportional to root L. तब थीटा इक्वल टू 0. cos थीटा काय असेल समजलं आपण 0. इट्स अ व्हेरी स्मॉल देन थीटा इज इक्वल टू 0. cos 0 इज 1. ओके. सो देन that time T directly proportional to L. T inversely proportional to root G. एखादं पेंडुलम आहे त्याला आपण गोल गोल फिरवतोय. हॉरिझॉन्टल जर ते होत असेल पेंडुलम ऑसिलेट होत असेल तर अर्थ वर होत असेल समजा मून वर नेलं चंद्रावर नेलं. ओके. तर दोघांमध्ये सगळ्यात फास्ट कुठं रोटेट होईल लेंथ तेवढीच ठेवली मास तेवढंच ठेवलं आणि दोघांना रोटेट केलं तर सगळ्यात स्पीड कुठं रोटेट होईल मूनवर की अर्थवर. मूनचं ऍक्सेलरेशन कमी असतं म्हणजे तिथं रोटेशन जास्त मारणार. समजा असते का हे कमी म्हणजे टाइम जास्त हे जी जास्त म्हणजे टाइम कमी. परत लेंथ जर जास्त तर टाइम जास्त. लेंथ वाढवली तर वेळ काय लागणार आहे जास्त लागणार आहे. लेंथ कमी केली तर वेळ कमी लागणार आहे. परत एकदा जर मी ह्या बॉबला समजा 10 ग्रॅमचा सुरुवात केली आपण त्याला 10 किलोचं जोडलं
एक्झामिनर तसंच करतं. समजा इथे बॉब आहे, इथं मोठा हंडा जोडला, मोठा हंडा जोडा, नाहीतर ह्याला मून आणून जोडा आणि त्याला असं गोल गोल फिरवा. टाइम पिरियडवर काही फरक पडेल का? मास जर बदललं तर टाइम पिरियडवर फरक पडेल का? हो की नाही? अरे माझ्या राजांनी राणीनो नरसाळ्यानो, टाइम इथं काय याच्यावर एम आहे काय? तो कुठं नाहीये. मीन्स ऑलवेज रिमेंबर इट, टाइम इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ द बॉब. म्हणजे याचा जो टाइम पिरियड आहे हा मास ऑफ दी बॉब वर डिपेंड नाही. तिथं तुम्ही हंडा जोडा, आर्थला जोडा, मूनला जोडा किंवा 10 किलोचा दगड जोडा, काहीही फरक पडणार नाही. एका एक्झामिनरनं असं विचारलं, सर तुम्ही म्हणताय हंडा जोडला तर फरक पडत नाही, हंड्यात पाणी घालतो, खालनं बुळूक पाडतो आणि मग ऑसिलेट करतो. अबे साला आता तर बदलणार ना. पाणी खाली सांडायला लागले म्हणजे ते ड्रॅग फोर्स अप्लाय करून वारं काहीतरी त्याला फोर्स अप्लाय करतं ना, मग ते बदलणार ना राव. ओके, मग त्यावेळेस म्हणायचं नाही सो आपने बोला था मास इंडिपेंडंट नाही, हे असं प्रॉब्लेम चेंज करता येईल. समजला? म्हणजे जर समजा इथं वाळूचं पोतं बांधलं आणि खालनं होल पाडलं, वाळू सांडत राहणार ना कंटिन्यू. ओके, मग तशा सिच्युएशनची क्रायटेरिया वेगळं असतं. बट ह्या सिच्युएशन मध्ये ज्या ठिकाणी मास स्टेबल असतं दॅट इज अन इंडिपेंडंट ऑफ टाइम पिरियड. परत अजून राहिलंय टेन्शनचं काय संबंध आहे का बघायचं. टेन्शन आहे का टाइम पिरियडच्या फॉर्म्युलेत? सो देन कॅन बी सेड टेन्शन इज इंडिपेंडंट ऑन द टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑन द टेन्शन. दोन क्वांटिटीवर हे इंडिपेंडंट आहेत, दोन क्वांटिटीवर डिपेंड आहे. कोणत्या दोन क्वांटिटीवर डिपेंड आहे? लेंथ आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावर टाइम पिरियड डिपेंड आहे. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू बदलली तर टाइम पिरियड बदलतं, पण मास बदललं तर नाही बदलणार, टेन्शन बदललं तर नाही बदलणार. मास वाढवलं की टेन्शन वाढेल, त्याचा काय इकडे ह्याच्याशी संबंध येणार नाही. चलो फ्रिक्वेन्सी पाहिजे, ठीक आहे ना सर. टेक याला रिव्हर्स करायचं म्हणजे 1/t. 1/t म्हणजे n बरोबर किती आलं? 1/2π रूट g/L cos थीटा. या एक्झामिनरला जे शेवटपर्यंत पाहिजे होतं ते देऊन टाकूया आपण. ओके, समजलंय सर्वांना? मग छानपैकी लिहून घ्या.